प्रदीर्घ काळ मराठी नाट्यरसिकांचे प्रेम लाभलेल्या तुझे आहे तुझेपाशी या नाटकाचा नव्या संचातील रौप्य महोत्सवी 25वा प्रयोग गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडलाय। मराठी माणसाचे प्रेम आणि आदर प्राप्त असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या सिद्ध हस्तलेखनीतून उतरलेले हे नाटक दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी नव्या संचात रंगमंचावर आणले आहे। या नाटकातील काकाजी ही मध्यवर्ती भूमिका नाटक, सिनेमा आणि मालिका या सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाचा ढाचा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांनी साकारले आहे। विजय पटवर्धन हे नाटकाचे दिग्दर्शक असून सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी, रुपाली पाथरे, मुक्ता पटवर्धन, वसंत भडके, दीपक दंडवते, मंदार पाठक, मनोज देशपांडे, मेधा पाठक अशा तारे यांनी देखील या नाटकात भूमिका साकारल्या आहेत। नाटकाचे सूत्रधार भैरवनाथ शेरखाने आणि नाटकाचे व्यवस्थापक राजेंद्र बंग हे आहेत। विविध संचात या नाटकात 3 भूमिका करण्याची संधी मिळालेले आणि सध्या या नाटकातील काकाजींची भूमिका साकारणारे डॉक्टर गिरीश ओक या नाटकाबद्दल बोलताना म्हणाले की या नाटकातील संदर्भ जुने आहेत, वातावरण जुन्या काळातील आहे, तरी देखील हे नाटक तब्बल 3 पिढ्यांच्या पसंतीला उतरले आहे, त्यामुळे हे नाटक अजरामर ठरले आहे। तुझं आहे तुझपाशीच्या रौप्य महोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते। त्यांनी या नाटकाचे तोंड भरून कौतुक केले। या नाटकाचे लेखन अप्रतिम असून कलाकार ते उत्तमपणे सादर करत असल्याचे सांगून जोशी यांनी आतापर्यंत हे नाटक बघण्याची संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली। नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक। पु ल देशपांड्यांचं हे खरं तर अजरामर नाटक म्हटलं पाहिजे। 1957 साली हे नाटक आलं, म्हणजे त्यावेळी माझाही जन्म झालेला नव्हता खरं म्हणजे। जवळजवळ 3री पिढी हे नाटक बघते किंवा करते असं म्हणता येईल, पण अजूनही नाटक लोकांना आवडतं, लोक एन्जॉय करतात। याचाच अर्थ ते नाटक एव्हरग्रीन आहे किंवा अजरामर आहे असं म्हटलं पाहिजे। या नाटकाशी माझा संबंध इतका वेगळा आहे की मी कॉलेजमध्ये असताना यातली श्यामची भूमिका केली होती। मधला बराच काळ मी त्यातली डॉक्टर सतीशची भूमिका करत असे आणि आता मी गेले 25 प्रयोग यात काकाजी करतोय। तर असं एखाद्या नटाला एकाच नाटकात 3 भूमिका करायला मिळणं तेव्हा शक्य होतं जेव्हा ते नाटक इतकं पॉवरफुल असतं आणि जे इतका काळ चालू राहतं आणि अजूनही त्याच्यावर प्रेक्षक प्रेम करतात, त्यातली वाक्य एन्जॉय करतात। नाही तर नॉर्मली नाटकं कालबाह्य होतात असं म्हणतात, ते जुनी वाटायला लागतात। हे नाटकातले रेफरन्सेस, या नाटकातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत, आता त्या कुठे बघायला मिळत नाहीत, पण तरी सुद्धा लोक ते ऐकून हसतात, एन्जॉय करतात। आणि ह्यातला जो उपहास आहे, ह्यातलं जे पुरणनी जे काय कोपरखळ्या मारल्या आहेत त्या अजूनही लोकांना पटतात आणि त्या लोक एन्जॉय करतात। आमचं भाग्य आहे असं म्हटलं पाहिजे की हे नाटक आम्हाला बोलायला करायला मिळतंय आणि ऑफकोर्स प्रेक्षकांना ते अजूनही ऐकायला मिळतंय। सो आजही त्याला जो प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत त्याबद्दल मी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि आता 25 प्रयोग झालेत, असेच ते होत राहोत अशी आपण सगळेच इच्छा करूया। एकीकडे आनंद पण असतो, एकीकडे रिस्क पण असते खूप मोठी। मी आतापर्यंत हे 3रं नाटक आहे ज्याच्यात मी पुन्हा काम करतोय, म्हणजे एक तो मी नव्हेच ज्याचे मी 200 प्रयोग केले। पहिले 20-25 प्रयोग मी त्या सगळ्या कंपॅरिझनला तोंड दिलं आणि खूप त्रास सहन केला, पण त्यातनं मी फाईट करून बाहेर निघालो आणि शेवटी 200 प्रयोग करून हे सिद्ध करून दिलं की नाही मी पण केलं म्हणून। फुलराणीच्या वेळेस माझा अनुभव जरासा वाईट होता। फुलराणी मी केलं ते बऱ्याच लोकांनी केलेलं होतं आणि माझी दरवेळी तुलनाच झाली, त्यामुळे त्रासदायक असतं ते फार। पण या नाटकाच्या बाबतीत तसं नव्हतं। हे नाटक मला पहिल्यापासून कितीही मला क्रिटिसाइज लोकांनी केलं असतं तरी मला काकाजी करायचाच होता। मी श्याम करत असताना पासूनच मला डोळा काकाजींवर होता। खरं तर यात 2च पात्र पॉझिटिव्ह आहेत, एक काकाजी आणि एक डॉक्टर सतीश। हे दोघं पॉझिटिव्ह रोल्स आहेत, बाकी सगळे रोल्स चेंज होतात। मला पहिल्यापासून हे नाटक खूप आवडत होतं, अजूनही नाटक ते खूप आवडतं मला आणि म्हणून मी माझ्या मनापासून केला। लोकांनी तो स्वीकारणं न स्वीकारणं, क्रिटिसाइज करणं, माझी तुलना करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रेक्षकांवर सोडल्यात। मी एन्जॉय करतोय। मी आज तुझं आहे तुझपाशी हे नाटक पु ल देशपांडे बघितलं, मला अतिशय भावलं मनाला। नाटक लिहिले सुद्धा, केलं सुद्धा आणि प्रेक्षक रंगून जातो। मी स्वतः रंगून गेलो होतो आणि इतकी वर्ष मी नाटक बघितलं नाही। अर्थात नाटक बघण्याची मला इच्छा होती पण संधी मिळत नव्हती, पण आज संधी मिळाली आणि ती डॉक्टर गिरीश ओक मुळे मिळाली। पण नाटक अप्रतिम, यात वाद असते, सुंदर।